येणार आहे. या निवडणुकीमध्ये सर या निवडणुकीमध्ये ज्यात सामील होत असताना दुसरीकडे अतुल सावे यांनी देखील ठेका धरल्याचं पाहायला मिळतं. संजय केणेकर यांनी मात्र छत्रपती संभाजीनगरमधली ही निवडणूक लढवून आणण्यासाठी आणि भाजपला घवघवीत यश मिळावं यासाठी भरपूर प्रयत्न केलेले होते. संजय केणेकर यांनी लोकशाही मराठीशी आपल्या एक्झिट पोल संदर्भामध्ये बोलत असताना देखील एक्झिट पोलच्या सगळ्या निकालांवरती आज अखेर शिक्कामोर्तब झालंय आणि त्यानंतर भाजप कार्यालयामध्ये स्वतः भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, अक्षरशः फुगडी खेळताना आपण पाहतोय. एकूणच काय तर भाजपने जी रणनीती आखली होती त्याला कुठेतरी या ठिकाणी यश मिळालेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच खरं तर भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सगळेच अगदी आनंदी आहेत. हा जल्लोष केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय असं कृपा की आपल्या प्रेक्षकांना निश्चित सांगावं असं वाटतं. एक हाती सत्ता मिळवणं नेमकं काय असतं हे भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये करून दाखवलेलं आहे आणि भाजपनं एक हाती सत्ता मिळवत त्या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळलेला आहे. आणि त्या पाठोपाठ आपण आणखी महत्त्वाच्या काही घडामोडी पाहणार आहोतच, ती म्हणजे महापालिकेच्या महानिकालामध्ये नाशिक महत्त्वाचं ठरतंय. नाशिकमध्ये भाजपचे 62 उमेदवार विजयी झालेले आहेत. नाशिकमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हाती सत्ता, नाशिकचा विचार केला तर 62 जागांसह 62 उमेदवार विजयी करत एक हाती सत्ता राखण्यामध्ये भाजपला यश मिळताना दिसतंय. यापूर्वीच भाजपनं 100% भाजप हा जो नारा लगावलेला होता त्याची ही कदाचित सुरुवात तर नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. Actually, as a corporator, we have to be very connected with the people on the ground and the area so that we understand what the issues are, and we'll try to the best of our ability to get the work done in all the areas, because we work together with the citizens. Since we are very young, we have told them that whenever we go wrong, you just support us, guide us, and we are very glad that we have got this opportunity. How's the enthusiasm, Kunal? How you are celebrating with your supporters and with your the party workers? Work tirelessly in the last 10-15 days. The enthusiasm is at its peak. As far as I know, BJP has secured a landslide victory in almost all the municipal corporations and as well as Pune. I don't know the exact figures, but I think that it has crossed 100. You might know better. And we here in Prabhag 25, in Ward 25, all four of us have cumulative the top margin in the entire Pune city, I feel. And this is the hard work of each and every party worker, each and every party senior worker who have been working for 20, 30, 40 years, as well as the perfect planning that happened during the Prachar. And we feel that whenever we went to the people, when we spoke with them, people were just telling us, why are you even bothering? We are just going to press the lotus button. So, but we covered 90 to 95%. आणि या घडीला आणखी एक मोठी बातमी. काँग्रेस पक्षाचा दक्षिण मुंबईमध्ये आणखी एक